ज्यावेळेस आपण फेक कांदा करत असतो त्यावेळेस आपल्याला एक उत्पन्नाचा दुसरा सोर्स असतो, त्याच्यामध्ये आपण भाजीपाला लावत असतो अशा पद्धतीने. तर आपण फेक कांदा पेरून घेतलेला आहे हा, आणि याच्यामध्ये वरिंबे मोकळे राहतात, त्याच्यामुळे आपण कोथिंबिरीची लागवड केलेली. बरेच वेळेस शेपा लावल्या जातात, चुका लावला जातो. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या जातात. मका लावली जाते, आता ही मका पण तुम्ही बघताय. तर अशा पद्धतीने आपण काहीतरी एकात एक मिक्स करत असतो, त्याचे फायदे पण होत असतात. पण ज्यावेळेस आपल्याला तणनाशक मारायचं असतं त्यावेळेस आपल्याला वाटतं की बाबा आपण त्याच्यामध्ये बी लावलेलं आहे, उगवतं आहे का, करपतं आहे का. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तणनाशकमध्ये कोणते कोणते भाज्या मरत नाहीत, ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर हे जे धने येतं, ज्यावेळेस आपण तणनाशक मारत असतो म्हणजे कांद्याच्या रोपामध्ये किंवा कांद्यामध्ये, फेक कांद्यामध्ये ज्यावेळेस आपण टार्गा सुपर आणि गोल ही 2 औषधं मारत असतो, त्याच्यामुळे गवताचं तर पूर्ण धुरळाच होतं. पण ही जी कोथिंबीर असते तिची वरची पानं करपतात आणि नंतर नव्याने खालनं कोथिंबीर फुटते, म्हणजे पूर्ण जळत नाही. कोथिंबीर आणि शेपा ह्या 2 भाज्या तर अजिबात जळत नाही. त्याच्यामुळे जर फेक कांद्यामध्ये तुम्ही कोथिंबीर, शेपा अशा भाज्या लावल्या असतील आणि तुमच्या मनामध्ये शंका असेल की ह्या भाज्या आपल्या तणनाशक मारल्यानंतर जळून जातील, तर संकोचपणे तुम्ही तणनाशक वापरू शकता. कारण 8 ते 15 दिवसाचं थोडंसं नुकसान होतं, पण भाजी पूर्ण जळत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढंच बोलणार होतो की जर कांद्यामध्ये भाजीपाला लावून उत्पन्न चांगलं निघत असेल तर जरूर लावायला पाहिजे. कारण तणनाशकमुळं त्याची कुठलीही हानी होत नाही, आणि तणनाशकसुद्धा अवश्य मारायला पाहिजे. कारण त्यांनी फक्त कांद्यातलं गवतच मरत नाही, तर कांदा व्यवस्थित पण येतो आणि त्याच्यामध्ये माती मोकळी राहिल्यामुळं चांगल्या पद्धतीने पोचतो. पण तणनाशक मारणं हे खरंच खूप फायद्याचं ठरतं, आणि सगळ्या प्रकारची गवतं त्याच्यामुळं जळतात. फक्त एक काँग्रेस नावाचं जे गवत आहे, आमच्याकडे काँग्रेस बोलतात, तुमच्याकडे काय बोलतं माहीत नाही, तेवढं एकच गवत जळत नाही, नाहीतर बाकी सगळी गवतं जळतात आणि चांगल्या प्रकारचं रिझल्ट पण देतात. तर फेक कांद्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचा भाजीपाला करता का ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.